हेलो फ्रेंड्स, नम्रता's कुकिंग हब में आपका स्वागत है। आइए आज हम बनाएंगे खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत। यासाठी आपल्याला लागणार आहे 3 खानदेशी स्पेशल वांगे। आता याला आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपले वांगे मस्त भाजून एकदम तयार आहेत। आता याला आपण सालं जी आहे त्याची ही काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच्या फोडणीची तयारी करूया। आता ही वांगी मस्त साल काढून आणि भाजून तयार आहेत। आता आपण याला चेक करून घेऊया की हे पूर्णपणे शिजलेले आहेत की नाही। छान शिजले आहेत आणि आळी वगैरे काही असेल तर ती सुद्धा आपण पाहून घेऊया। आणि आता याला आपल्याला बारीक असं चॉप करायचं आहे, मॅश नाही करायचं वांग्याला कधी पण। चला या पद्धतीने याला एकदम बारीक आपण चॉप करून घेऊया। सगळे वांगे जवळपास मी इथे अर्धा किलो वांगे घेतलेली आहेत। अर्धा किलो वांग्याचं भरीत 4 ते 5 लोकांसाठी पुरेसं आहे। आता वांगी चॉप करून तयार आहे। त्याच्या फोडणीसाठी मी इथे तेल घेत आहे। तेल घेऊन आपण गरम करूया। साधारण 3 ते 4 मोठे चमचे मी तेल इथे घेतलेले आहे। त्याला गरम होऊ देऊया। तोपर्यंत पाहूया आपण बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे। तर याकरता मी घेतलेला आहे चॉप केलेला टोमॅटो, हिरवा कांदा चॉप करून ठेवलेला आहे, पांढरा कांदा एक साधारण, लसणाच्या काही पाकळ्या आहेत ज्याला मी चॉप केलेला आहे बारीक, हिरवी मिरची चॉप, इथे तुम्ही हिरवा लसूण सुद्धा घालू शकता, आणि काही रेग्युलर मसाले जे आपल्याला लागणार आहेत ते आहेत हळद, तिखट, गरम मसाला, मोहरी, धने पावडर आणि जिरं। या पद्धतीने जेव्हा तेल गरम होऊन जाईल त्यावेळेस आपण याची फोडणी तयार करूया। एकदम कडक असं गरम तेल आपलं तापलेलं आहे। यात आपण टाकणार आहे मोहरी, जिरं, हिंग, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, लसूण, आणि लसूण घालून आपण इथे गॅस बंद करून देणार आहे। त्या गरम कडक तेलातच आपला लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ती थोडीशी भाजल्या जाईल। आता आपण परत आपल्या वांग्याकडे येऊ। जे भाजून इथे चॉप करून वांगे ठेवलेलं आहे त्यावर आपण हे जे बारीक चॉप करून टोमॅटो ठेवलेले आहेत ते घालूया व्यवस्थित। त्यानंतर हिरवा कांदा, या ठिकाणी तुम्ही इथे हिरवे वाटाणे, फुलगोबी एकदम बारीक चिरून किंवा तुम्हाला आवडत असलेले कुठलीही भाजी तुम्ही यात ॲड करू शकता। खूपच छान लागतं। हिरवे कांदे मी अशा पद्धतीने इथे पसरलेले आहेत, तुम्ही बघू शकता। कांदा, टोमॅटो, हिरवा कांदा, सांबार, आणि आता यावरच आपण टाकणार आहे आपले सुके मसाले। सुका धनिया पावडर टाकते, तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे वापरू शकता। गरम मसाला आहे। हे सगळे पदार्थ आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत, तेलामध्ये नाही टाकायचे। लाल मिरची मला थोडीशी जास्त आवडते त्यामुळे मी थोडी जास्त टाकणार आहे, पण तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे वापरू शकता, कारण हिरवी मिरची सुद्धा आपण घातलेली आहे। आणि सगळ्यात वरती हळद पावडर बिलकुल थोडीशी। आणि आता जे आपलं हे तेल आहे फोडणीचं ते आपण घालूया। त्याआधी चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे आपण इथे मीठ ॲड करू। आणि हे जे कडकडीत असं तेल आहे आपलं, त्या तेलाची फोडणी आपल्याला इथे द्यायची आहे। याला हे अस्सल वऱ्हाडी पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे। त्यासाठी तुम्हाला वांगी चुलीवर भाजायची असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता जर उपलब्धता असली तर, किंवा गॅसवर वांगी भाजलीत तरी चालतात। पण वाफवून किंवा ओव्हनमधले वांगे शक्यतोवर टाळावेत,
कारण त्याचा आरोमा जो आहे, जो जळलेला वांग्याचा जो आरोमा असतो तो त्यात येणार नाही. त्यामुळे हे अतिशय चविष्ट आणि सुंदर पद्धतीने असं हे आपण भरीत इथे तयार केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल यामध्ये, किंवा ज्यांना मराठी कळत नसेल, ऐसे लोग मुझे हिंदी में मैसेज कर सकते हो मेरे कमेंट बॉक्स में डाल के. जब जितना हो सके उतना इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, और कुछ भी आपको पूछना है तो आप मुझे पूछ सकते हो, आपकी जो भी सवाल है. इसी तरह से नेक्स्ट एपिसोड में फिर से मिलेंगे हम एक नई डिश के साथ में. तब तक के लिए नम्रता's कुकिंग हब की तरफ से आप सभी फूडी दोस्तों को अलविदा. थांब पॉज मत करो.